नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने एक महत्वाचा निकाल लावलेला आहे आणि हा निकाल असा आहे, गजब कारभार आहे हा. म्हणजे काय तर जास्त मार्क पडून सुद्धा विद्यार्थी घरी आहे, मात्र कमी मार्कवाला विद्यार्थी सिलेक्ट झालाय. काय नेमकं प्रकरण आहे थोडक्यात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर भविष्यात राज्यसेवा किंवा कंबाईन देत असाल तर त्या एक्झामला पण काही निकष आहेत, पण हे निकष जे तिथे नाही ते इथे लावलेले आहेत. काय निकष थोडक्यात समजून घेऊया आपण. पण तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आली. तुमच्यासाठी इग्नाइट अकॅडमी कंबाईन ग्रुप बी आणि सी ची लक्ष्य बॅच चालू केली. ह्या बॅचमध्ये पूर्ण धुरंधरची टीम तुम्हाला शिकवणार. यांचे लेक्चर डेमो लेक्चर युट्यूबला अवेलेबल, एकदा बघा, नक्कीच आवडेल तुम्हाला. विषय शिकायचा तर ह्याच फॅकल्टीकडे शिका तुम्ही, कारण एकदाच बॅच करा पण अशी करा की परत करायची गरज नाही पडली पाहिजे. आणि ती बॅच तुम्हाला देते इग्नाइट अकॅडमी. ही बॅच तुम्हाला ऑनलाईन ऑफलाईन स्वरूपात पण आहे. ऑनलाईन मराठी इंग्लिश माध्यमामध्ये बॅच चालू बघा 15 आणि 17 जूनला. ऑफलाईन मध्ये पुणे संभाजीनगर आणि नाशिकला 18, 16 आणि 22 जूनला बॅचेस चालू होतात. ह्या बॅचेस मध्ये तुला पीपीटी आणि पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे. टेस्ट सिरीज सब्जेक्ट वाईज टॉपिक वाईज फुल लेंथ अवेलेबल आहे. स्टेट बोर्डची पूर्ण बॅच मोफत आणि 100+ टेस्ट सिरीज पण मोफत असणार आहे. सो 1-to-1 काउन्सिलिंग पण असणार आहे. कुठेच जायची गरज नाही, एकदाच बॅच करून बघा, बाकी कुठेच परत करायची गरज तुम्हाला पडणार नाहीये. मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो बघा. एक बातमी TV9 नी पण दिलेली आहे. 96 गुण असणारा उमेदवार घरी, 46 मार्क्सवाला बनणार अधिकारी. एमपीएससीच्या नियमावर विद्यार्थ्यांनी नाराज. आता का नाराज विद्यार्थी ते पण मी तुम्हाला सांगतो, पण तत्पूर्वी तुम्हाला हे नेमकं काय प्रकार ते थोडक्यात दाखवतो. बघा, ही जाहिरात आहे, जाहिरात आलेली आहे. जाहिरात कधी आली तर जाहिरात आली होती बघा 2022 ला. 131 नंबरची जाहिरात आहे. पद कोणतं आहे तर पद आहे सहाय्यक संचालक माहिती, किंवा त्याला म्हणतो आपण अधिपरीक्षक पुस्तके व प्रकाशन माहिती अधिकारी गट ब चं पद. 26 पदांसाठीची ही जाहिरात आली होती. आता ही जाहिरात तीनदा आली. ही आली पहिल्यांदा जाहिरात आलेली आहे. यामध्ये फॉर्म भरण्याची डेट 2 जानेवारी पासून ते 23 जानेवारी 2023 पर्यंत होता. नंतर परत रिवाईज झाली जाहिरात. का बरं झाली तर शैक्षणिक अर्हतेमध्ये बदल झाला. परत रिवाईज करून 13 नोव्हेंबर पासून 20 नोव्हेंबर पर्यंत फॉर्म भरण्याची डेट परत एकदा रिवाईज झाली. का झाली? SCBC लागू झालं. मग 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 24 दरम्यान परत रिवाईज करून फॉर्म भरला संधी मिळाली. 22 ची जाहिरात. फॉर्म भरता 24 उजाडलं नाही, 24 संपलं. 22, 23, 24 2 वर्षापासून ते फॉर्मच भरत बसले. आणि मग नंतर फॉर्म भरल्यानंतर एक्झाम झाली. पण एक्झाम घेण्याचे निकष त्यांचे काय होते बघा. निवड प्रक्रिया अशी होती, जर फॉर्म जास्त आले तर आम्ही तुमची चाळणी परीक्षा घेऊन मुलाखत घेणार आहोत. फॉर्म कमी आले तर फक्त मुलाखत घेणार आहोत. पण जर तुमची आम्ही मुलाखत चाळणी परीक्षा घेतली तर चाळणी परीक्षेनंतर बघा, चाळणी परीक्षेचे मार्क्स आणि मुलाखतीचे मार्क्स एकत्र करून आम्ही तुमचा निकाल लावणार होतो. आता यामध्ये त्यांनी एक निकष टाकला, हा महत्वाचा, की मुलाखतीमध्ये किमान 41% मार्क पाहिजे. मला सांगा, राज्यसेवेची परीक्षा तुम्ही देत असाल किंवा कंबाईन ग्रुप बी सी ची तुम्ही एक्झाम देत असाल तर त्यामध्ये असे निकष नाहीये. त्यामध्ये काय निकष आहे? राज्यसेवेचे निकष बघा. राज्यसेवेचा निकष तुम्हाला मी सांगतोय. आणि दुसरा कंबाईन ग्रुप बी आणि सी चा पण निकष मी तुम्हाला सांगतो. यांची जी मुख्य परीक्षा असते बघा, म्हणजे पहिले पूर्व होते, नंतर मुख्य असते, आणि राज्यसेवेलाच फक्त काय इंटरव्ह्यू आहे. इथे मात्र डायरेक्ट काय सिलेक्शन, डायरेक्ट निवड होते. पण इथे निवड इंटरव्ह्यू नंतर इथे निवड होते राज्यसेवेची, लक्षात घ्या. आता यामध्ये इथे मुख्य परीक्षा त्यांनी मेन टार्गेट केली आहे. आणि मुख्य परीक्षा त्यांनी शतमत पद्धत लागू केली. शतमत पद्धत काय आहे याच्यावरती सेपरेट व्हिडिओ मी ऑलरेडी घेतलेला आहे. तुम्ही जर मिस केला असेल ना, हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण याच्यामुळे तुमचे हे व्हिडिओ मिस होत आहे. कारण हे महत्वाचे निर्णय एमपीएससीचे आहे, त्यातला हा एक महत्वाचा. म्हणजे इथे शतमत पद्धत आहे, पण त्यांनी इथे कंबाईनला PSI ला इंटरव्ह्यू होत होता. कुणाला? PSI ला. बघता तो पण या वर्षापासून नाहीये. सो इथे त्यांनी इंटरव्ह्यूला असे काही निकष टाकले होते का की तुम्ही इंटरव्ह्यूला 41% मार्क पाडले पाहिजे. मुख्य परीक्षेला, चाळणी परीक्षेला दिलं पाहिजे, तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पण त्यांनी काय सांगितलं, इंटरव्ह्यूला एवढे मार्क पाहिजे. उलट मुख्य परीक्षेला तुम्ही काय केलं पाहिजे तर ते चाळणी लावली पाहिजे. तुम्हाला 41%, 50%, 60% पाहिजे तर आम्ही तुम्हाला इंटरव्ह्यूला बोलू, असं द्यायला पाहिजे. चाळणी परीक्षा आहे ती. पण मुलाखतीला हा निकष लावल्यामुळे गडबड ही झाली की तुमचं टॅलेंट जे आहे लेखी परीक्षेमध्ये दिसलं. लेखी परीक्षेला तुम्हाला मार्क जास्त पडले, मात्र इंटरव्ह्यूला कमी मार्क पडल्यामुळे तुम्ही डायरेक्ट स्पर्धेत बाहेर पडले, अधिकारी बनलेच नाही. पण नेमकं काय घडलंय तर कट ऑफ बघा. ही जी जाहिरात आहे ना, याचा कट ऑफ मी तुम्हाला दाखवतो बघा. हा कट ऑफ आहे, हा कट ऑफ आहे बघा. ही जाहिरात, याचा निकाल लागलाय. असिस्टंट डायरेक्टरचा लिस्ट ऑफ क्वालिफाईड स्टुडंट आहे. 23 च्या अगेन्स्ट 43 क्वालिफाईड झाले मुख्यमधनं. आणि इथे कट ऑफ बघा तुम्ही कसा लागलाय. हा कट ऑफ आहे बघा. हा 84, 46, 82 हे सगळे कट ऑफ लागले. याच्या पुढचे विद्यार्थी सिलेक्टेड आहे. आता जी प्रोव्हिजनल लिस्ट लागली आहे, मेरिट लिस्ट म्हणजे आपण त्याला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट बघा, इथे तुम्ही चेक करू शकता. यामध्ये प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. यात त्यांनी दाखवले कॅन्डिडेट बघा. प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट आहे, ज्यामध्ये इथे कॅन्डिडेटची नावं दिलेली आहे, कॅटेगरी पण दिलेली आहे. आणि ते स्क्रीनिंग टेस्ट बरोबर आहे, आउट ऑफ 200 असावी, ही आउट ऑफ 200 असावी. आणि इंटरव्ह्यू जे आहे तो हा 50 मार्कांचा असावा. बरोबर आहे.
हा 50चा आहे, इंटरव्ह्यू 50चा आहे, बरोबर आहे. 50च्या 41% मार्क पाडायचे होते बघा, 50च्या 41% पाडायचे होते. म्हणजे किती पाडायचे होते, तर ऍटलिस्ट 21 मार्क त्यांना पाहिजे होते. मग इथे सिलेक्ट करताना इथे किती मार्क चालणार होते, पण इथे मात्र 21 किंवा 21 प्लस मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार फायनलमध्ये केला गेलेला आहे. मग इथे जास्त मार्क असेल तरी विचार नाही केला गेला. आता तुम्ही चेक करा, इथे बघा हायएस्ट लेखीमध्ये 129-50 आहे, बाकी मुलाखतीला 30-32 मार्क पडलेले आहे. पण इथे जर बघितलं 96च्या वरती बघा, इथे 83 नंबरचा 10 नंबरचा मुलगा जो आहे याला किती मार्क आहे, 83.50 आहे. मुलाखतीला चांगले मार्क पडले, त्यामुळे तो मेरिटमध्ये वरती आलेला आहे, 117 मार्क झाले. तोच जर अजून खाली घेतला आपण तर 116 नंतर बघा 12 नंबरचा जो विद्यार्थ्याला 116 मार्क आहे. मी हे का सांगतोय पुढे मी सांगतो, बरोबर. आता इथे जे सिलेक्शन झाले सगळ्यांना बघा मुलाखतीला मार्क हे 21 प्लसच आहे. पण जे सिलेक्ट नाही झाले लिस्टमध्ये त्यांचे नाव मी तुम्हाला दाखवतो बघा. हे झाले 32 आणि जे 43 पैकी उरलेले बघा 9 जण उरले. हे 9 जणांना सिलेक्शन झालंच नाही. का नाही झालं बघा, लिस्ट ऑफ नॉट एलिजिबल कॅन्डिडेट इंटरव्ह्यू मार्क्स लेस दॅन 41%. आता इथे चेक करा तुम्ही, एक विद्यार्थ्याला 96.50 मार्क आहे, पण इंटरव्ह्यूला मात्र 20 मार्क पडले, 1 मार्क राहिला, त्याच्यामुळे याचं सिलेक्शन राहिलं. जर याला 21 मार्क असते तर हा रँकमध्ये 11-12वा नंबर असता आणि याचं सिलेक्शन झालं असतं. 11-12वा म्हणतोय, 23 मध्ये 11-12वा नंबर असता, पण नाही झाला अनफॉर्च्युनेटली, कारण याला 21 मार्क नाही पडले. आता हे मार्क कोणी दिले बरं, इंटरव्ह्यूचे मार्क? याची काय एक्झाम नाही झाली. इंटरव्ह्यू म्हणजे समोर बसले 3 जण, मुलाखत 3 पॅनल मेंबर असेल, त्यांनी मुलाखत घेतली असेल, मुलाखत वाटलं असेल की हा कॅलिबर नाहीये, त्यांनी दिले कमी करून मार्क. आता तिथे 3 मेंबर बदला बरं, दुसरे 3 ठेवा, कदाचित दुसरे 3 ठेवा, त्यांना वाटू शकतं कॅलिबर आहे, देऊ शकता 21 मार्क. परत 3 ठेवा बरं, परत बदलू शकता. म्हणजे हे काय कॉन्स्टंट 20 मार्क येणार का? हे बदलणार आहे. मॅन्युअली मार्क दिलेले बरं का, मॅन्युअली म्हणजे तुमचा इंटरव्ह्यू मी घेतला आणि तुम्हाला मार्क दिले 20 मार्क, कोणतरी अजून घेतला कदाचित 25 देतील, अजून एकाने घेतला 30 देतील, अजून एकाने घेतला 10 देतील. डिपेंड करता. मग विद्यार्थ्याचं टॅलेंटचं जे काय म्हणजे आपण त्याला चेक केलं जातं, ते कुठे लेखी परीक्षेत केलं आणि चेक तुम्ही इंटरव्ह्यू असा क्रायटेरिया नको ठेवायला पाहता. पण ठीक आहे, एमपीएससी फार मोठा विचार करून हा निर्णय घेत असेल. IAS लेवलचे विद्यार्थी तिथे अधिकारी बसलेले आहेत, त्यांनी निर्णय घेतलेला आहे. सो असेल योग्य, पण आम्ही तटस्थपणे जर बघितलं तर हे आम्हाला योग्य वाटत. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. हे असं नाही व्हायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमच्या कमेंटची वाट बघतो. पण अशा पद्धतीने एमपीएससी राज्यसेवा कंबाईनला मात्र हे त्यांनी इंटरव्ह्यूला असे निकष लावलेले नाहीत. सो यासाठी लावलेले आहे आणि 2022ची ऍड 26 मध्ये निकाल लागतंय. आता काय सांगायचं यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. अधिक माहितीसाठी आमच्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करू शकता. अदरवाईज ऍप डाउनलोड करून लक्ष बॅच पण तुम्ही जॉईन करू शकता. आवडला व्हिडिओ तर लाईक करा, इतरांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.